लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी. नमस्कार, आज तारीख आहे 14 एप्रिल आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात आले आहे आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट. आज वाटप होणार 3,000 रुपये. सर्वात अगोदर या 10 जिल्ह्यात जमा होणार पैसे. कोणते जिल्हे आहेत ते? नागपूर, पुणे, मुंबई, सोलापूर. 3,000 रुपये पाठवले. 3 दिवस 36 जिल्ह्यामध्ये होणार पैशांचं वितरण. महाराष्ट्र राज्यामध्ये पडणार पैशांचा पाऊस. लाडकी बहीण योजनेसंदर्भात आली आहे सर्वात मोठी ऑथेंटिक खतरनाक अशी अपडेट. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी खुशखबर आहे. तसेच आपल्या मराठी अनिकेत या यूट्यूब चॅनलवरती सध्या सुरू आहे स्पेशल असा गिव्हअवे. आपल्या मराठी अनिकेत या यूट्यूब चॅनलवरती ज्या दिवशी 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले की त्या दिवशी 2 पैठणी साड्या आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वाटप केल्या जाणार आहेत. अतिशय चांगल्या दर्जेदार क्वालिटीच्या या पैठणी साड्या आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्वांनी या गिव्हअवेमध्ये पार्टिसिपेट करा. या गिव्हअवेमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी एक चांगली कमेंट करा. तुम्हाला सुद्धा संधी आहे पैठणी साडी जिंकण्याची. आता बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे. तुमचं बँक अकाउंट डीबीटी आहे का चेक करा, कारण की लाडक्या बहिणींनो, तुमच्या बँक अकाउंटमध्ये आता जमा होणार आहे मार्च महिन्याचा हप्ता आणि त्यानंतर जमा होणार आहे लगेच एप्रिल महिन्याचा हप्ता. सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. सर्वात अगोदर या 5 बँकांमध्ये पैसे वाटप होणार आहेत. तर पहिली बँक आहे पोस्ट बँक. ज्या महिलांचं पोस्ट बँकेत अकाउंट आहे त्यांच्या बँक खात्यात सर्वात आधी पैसे जमा होतील. दुसरी बँक आहे SBI बँक. त्यानंतर तिसरी बँक आहे ICICI बँक आणि 4 नंबरची बँक आहे बँक ऑफ बरोडा आणि 5 नंबरची बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र. तर या 5 बँकांमध्ये सर्वात आधी लाभ जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना पुढची सर्वात मोठी, सर्वात जबरदस्त अपडेट आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, सर्वात अगोदर 10 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहेत. तर तुम्हाला मग असे 4 जिल्हे सांगितले, ते सोडून 6 जिल्हे असे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी जमा होणार आहे. तर सर्व अपडेट आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केली मोठी घोषणा. लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही असं शब्द, असं आश्वासन त्यांनी लाडक्या बहिणींना दिलेलं आहे. लाडक्या ताईंना त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. कधीही योजना बंद होणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. महाराष्ट्र राज्यातील नंबर 1 योजना, महाराष्ट्र राज्यातील आत्तापर्यंत सर्वात सुपरहिट ठरलेली योजना, सर्वात लोकप्रिय ठरलेली योजना जर कोणती असेल तर ती आहे लाडकी बहीण योजना. आणि ही योजना सुरू केली होती ज्यावेळेस मुख्यमंत्री होते एकनाथजी शिंदे साहेब. ठीक आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की कसल्याही परिस्थितीमध्ये लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. तर त्यांनी जे बोलले होते त्यांनी करून दाखवलेलं आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे सुद्धा म्हणाले आहेत की लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आम्ही लवकरच 2100 रुपये प्रमाणे दर महिना जमा करणार आहोत. ठीक आहे. आता बघा, लाडकी बहीण योजना पुढची अपडेट. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये होणार आहे पैशांचा पाऊस. महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत आणि या 36च्या 36 जिल्ह्यामध्ये 3 दिवसामध्ये पैसे वाटप होणार आहेत. पहिल्या दिवशी कोणते जिल्हे असणार, दुसऱ्या दिवशी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वितरित होणार, तिसऱ्या दिवशी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वितरित होणार, या संदर्भात आपण आता व्हिडिओमध्ये पुढे अपडेट पाहणार आहोत. तर बघा, लाडकी बहीण योजना खुशखबर, सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींनो, तुमच्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार आहे मार्च महिन्याचे 1500 रुपये. 100% आता सर्व लाडक्या बहिणीला मार्च महिन्याचा हप्ता मिळणार आहे आणि लगेच ताबडतोब एप्रिल महिन्याचा सुद्धा हप्ता मिळणार आहे. कारण की एप्रिल महिना संपत आलेला आहे. एप्रिल महिना अर्धा संपलेला आहे, तरी सुद्धा अजून मार्चचा हप्ता मिळाला नाहीये, एप्रिलचा हप्ता मिळाला नाहीये. त्यामुळे हे दोन्ही हप्ते आता लगेच पाठोमाग असे जमा केले जाणार आहेत. सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता आता जमा केला होणार आहे. परंतु हे पैसे वेगवेगळ्या पद्धतीने वाटप होणार आहेत. निवडक महिलांनाच हे पैसे मिळणार आहेत. ठीक आहे. तर बघा, सर्वात पहिली गोष्ट, काही बहिणींना थेट 6000 रुपये जमा होतील, काही बहिणींना 8500 रुपये जमा होतील, काही महिलांना 3000 रुपये, काही बहिणांना 1500, तर काही महिलांना 0 रुपये. आता ज्या महिला या योजनेतून अपात्र ठरलेल्या आहेत, योजनेमध्ये बाद ठरलेल्या आहेत, अशा महिलांचे पैसे बंद होतील आणि त्यांना 0 रुपये मिळतील. रेग्युलर महिलांना 1500 प्रमाणे महिना टू महिना हप्ता मिळतील. ज्यांचे थकीत हप्ते बाकी आहेत त्यांना थोडे जास्त मिळतील, कारण की मागच्या हप्त्यांचे पैसे आत्ताच्या रेग्युलरच्या हप्त्यामध्ये ऍड करून तुम्हाला ते मिळणार आहेत. एकही लाडकी बहीण या लाभापासून वंचित राहणार नाहीये. तर लाडक्या बहिणींनो, तसेच आपल्या मराठी अनिकेत या यूट्यूब चॅनलवरील सर्व व्ह्यूअर, सर्व सबस्क्रायबरसाठी आनंदाची बातमी आहे. सर्व सबस्क्रायबरसाठी खुशखबर आहे.
तर आपल्या मराठी निकेत या यूट्यूब चॅनलवरती सध्या सुरू आहे स्पेशल असा गिव्हअवे. आपल्या मराठी निकेत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आता केलं जाणार आहे पैठणी साडीचं वाटप. पैठणी साडीचा गिव्हअवे केला जाणार आहे. तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी. 2 लाख सबस्क्रायबर ज्या दिवशी आपल्या मराठी निकेत या यूट्यूब चॅनलवरती होतील त्या दिवशी 2 पैठणी साड्या वाटप केल्या जातील. 3 लाख सबस्क्रायबर झाले की 3 पैठणी साड्या वाटप केल्या जातील. 4 लाख सबस्क्रायबर झाले की 4 पैठणी साड्या वाटप केल्या जातील. 5 लाख सबस्क्रायबरचं टार्गेट पूर्ण झालं की 5 पैठणी साड्या आपल्या मराठी निकेत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत. हे गिफ्ट 100% वाटप केले जाणार आहे. चांगल्या दर्जेदार क्वालिटीच्या पैठणी साड्या असतील. या गिव्हअवे मध्ये पार्टिसिपेट करा. तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी. हे गिफ्ट लकी विनरला मिळणार आहे. तुम्हाला सुद्धा चांगली संधी आहे पैठणी साडी जिंकण्याची. ठीक आहे. आता बघा लाडकी बहीण योजना पुढची अपडेट. तर लाडक्या बहिणींसाठी दुसरी खुशखबर. लाडक्या बहिणींना होळीची सुद्धा भेट या ठिकाणी जमा करण्यात आलेली आहे. ज्या गरीब कुटुंबातील महिला आहेत ज्यांच्याकडे अंत्योदय शिधापत्रिका आहे अशा महिलांना होळीच्या सणानिमित्त मोफत साडी वाटप करण्यात आलेली आहे. ही एक सरकारची योजना आहे आणि त्या योजनेअंतर्गत अंत्योदय शिधापत्रिका धारक महिलांना बहिणींना ही साडी वाटप केली जात असते. तुम्हाला मिळाली आहे का कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहत आहात हे सुद्धा कमेंट मध्ये नक्की सांगा. आता बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला पैसे न मिळण्याचं काय कारण आहे. काही लाडक्या बहिणींचं असं म्हणणं होतं की दादा आम्ही KYC केली आहे तरी आम्हाला पैसे येत नाहीत, आमचा लाभ बंद झाला आहे का. तर बघा याच्यामधील 2-4 काही कारणे असू शकतात. तुमचं 2.5 लाखापेक्षा वार्षिक उत्पन्न जास्त आहे का हे चेक करा. तुम्ही इतर कोणत्या सरकारी योजनेचा लाभ घेताय का ते चेक करा. तुमची KYC व्यवस्थितपणे केलेली आहे का, चुकवली तर नाही ते चेक करा. तुमच्याकडे 4 व्हीलर आहे का ते बघा. तर हे सर्व गोष्टी अटीशक्तीमध्ये जर तुम्ही बसलात तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ दिला जाईल. लाभार्थी तुम्ही म्हणून पात्र होचाल. आता बघा लाडकी बहीण योजना पुढची अपडेट. जबरदस्त अपडेट, जबरदस्त खुशखबर. 100% आता होणार आहेत पैसे वाटप. सर्व महाराष्ट्र राज्यामध्ये आता पैशांचा पाऊस पडणार आहे. 1500 रुपये क्रेडिटेड टू युअर एअरटेल पेमेंट्स बँक अकाउंट असा आता मेसेज पडणार आहे. सर्वच पात्र बहिणींना हे गिफ्ट हे पैसे आता जमा केले जाणार आहेत. आता बघा त्यानंतर पुढची अपडेट. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घोषणा केलेली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा घोषणा केलेली आहे की आम्ही 2100 रुपये देणार आहोत. सध्या आम्ही 1500 देतोय. आर्थिक परिस्थिती सुधारली की लाडक्या बहिणीला 2100 रुपये प्रमाणे दर महिना पैसे आता जमा केले जाणार आहेत. तसेच बघा आपल्या मराठी निकेत या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला कोणकोणती माहिती पाहायला मिळेल. जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या मराठी निकेत या यूट्यूब चॅनलचं सबस्क्राईब बटन दाबलं नसेल तर सबस्क्राईब बटन दाबा आणि आपल्या मराठी निकेत या यूट्यूब परिवारामध्ये सहभागी व्हा, सदस्य व्हा. ठीक आहे. आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल नवीन अपडेट्स, गव्हर्नमेंट GR, गव्हर्नमेंट स्कीम, ऑनलाईन फॉर्म्स, एज्युकेशन जी परियोजना पर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत. तसेच आपल्या चॅनलचं नेक्स्ट टार्गेट असणार आहे. सध्या आपल्या चॅनलला सिल्वर अवॉर्ड मिळालेला आहे. नेक्स्ट टार्गेट असणार आहे गोल्ड अवॉर्ड आणि त्यानंतर डायमंड प्ले बटन. तर हे सर्व आपल्याला अचीव करायचं आहे. यासाठी तुमचा सर्वांचा सपोर्ट मोलाचा ठरणार आहे. जे पण नवीन असतील चॅनलवरती त्यांनी नक्की सबस्क्राईब बटन दाबा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम सगळीकडे शेअर करा. आता बघा मार्च महिन्याचा हप्ता लवकरच जमा होणार आहे. सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता मार्च महिन्याचा हप्ता वाटप केला जातोय. तसेच बघा एप्रिल महिन्यामध्ये मोठी बातमी आलेली आहे. 3 महिन्याचे रेशन एकत्र मिळणार आहे. हो, तुम्ही खरं ऐकलंय. तर बघा गरीब आणि गरजू कुटुंबांसाठी शासनाचा मोठा दिलासा. एप्रिल महिन्यामध्ये 3 महिन्याचे राशन एकत्र मिळणार आहे. तर योजना काय आहे आता हे आपण पाहूया. तर बघा सरकारतर्फे एप्रिल 2026 मध्येच एका वेळी 3 महिन्याचे रेशन दिले जाणार. हे पाऊल गरीब आणि गरजू कुटुंबांची अन्न सुरक्षितता मजबूत करण्यासाठी या ठिकाणी उचलण्यात आलेला आहे. आता या योजनेचा मुख्य फायदा तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता. तुम्हाला दर महिन्याला सारखं वारंवार रांगेत उभं राहायची गरज नाहीये किंवा सारखं दुकानात जायची त्या रेशनच्या गरज नाहीये. एकाच वेळी 3 महिन्याचा साठा एक घरात उपलब्ध होईल. तुमचा वेळही वाचेल, खर्चही दोन्ही वाचतो. गरीब कुटुंबांना मोठा याच्यामधून दिलासा मिळणार आहे. तसेच बघा आपले अधिकार आणि महत्त्वाच्या सूचना. यादीत आपले नाव तपासा. आपले रेशन वेळेत दुकानातून घ्या. दुकानदार तुम्हाला कमी धान्य देत असेल तर तो तुमचा हक्क मारत आहे, तत्काळ तुम्ही तक्रार करू शकता. तसेच बघा या योजनेमध्ये कोणाला लाभ मिळेल. रेशन कार्ड धारक कुटुंब, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचे लाभार्थी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक. आता हे रेशन कुठून आणायचं, कसं आणायचं. तर बघा तुम्हाला जवळच्या रेशन दुकानात जायचं आहे. FPPS निश्चित वेळेत करायचं आहे. आपले रेशन कार्ड किंवा आधार कार्ड सोबत नक्की ठेवा. बायोमेट्रिक फिंगरप्रिंट
ऑथेंटिकेशनद्वारे तुम्ही रेशन आता मिळवू शकता. कोणते रेशन मिळणार आहे तर बघा, गहू मिळणार आहेत, तांदूळ मिळणार आहेत आणि इतर आवश्यक धान्य तुम्हाला दिलं जाणार आहे. तसेच बघा कोणत्या महिन्याचे रेशन तुम्हाला मिळणार आहे तर एप्रिल 2026, मे 2026 आणि जून 2026चे हे तिन्ही महिन्याचे रेशन एकाच वेळी मिळणार आहे. तर सर्व रेशन कार्ड धारकांना विनंती आहे तुम्ही तुमचा लाभ मिळवा. ठीक आहे. आता बघा लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप होणार आहे. तर बघा पहिल्या दिवशी 10 जिल्ह्यामध्ये पैसे वितरित होतील. ठीक आहे. 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यात पैसे वितरित होतील. दुसऱ्या दिवशी 16 जिल्ह्यामध्ये पैसे वितरित होतील. त्यानंतर तिसऱ्या दिवशी राहिलेले शेवटचे 10 जिल्ह्यामध्ये पैसे वितरित होणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा 100% आता पैशाचं वाटप होणार आहे. लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता